शिवसेना नेत्या दीपाली ताई सय्यद सध्या आमच्या सोबत आहेत. ताई, जोरात चर्चा आहे मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात की दोन्ही ठाकरे बंधू आणि दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? कोण कोण एकत्र येऊ शकतात? काय होऊ शकतात राजकारणात? सगळ्यात पहिलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांची पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ती आहे आमचे नेते आणि माजी सीएम आणि आताचे डेडिकेट टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेब. नेता कसा असावा? जो रस्त्यावर उतरून गोरगरिबांचा विचार करणारा, त्यांच्या मनातलं ऐकणारा आणि ते मनातलं ऐकून त्यांचं काम करणारा नेता असला पाहिजे. आणि हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. वारसा असला याचा अर्थ असं नाही होत की वारसा असला तर तुम्ही समाजकारण राजकारण करू शकता. एक गोष्ट आहे की कुटुंबातले वाद असतील आणि त्या कुटुंबातल्या वादासाठी जर तुम्ही एकत्र येत असाल तर ती चांगलीच गोष्ट आहे की चला बाबा, कुटुंबात भांडणं होती खूप वर्षापासून आणि एक दोन भाऊ एकत्र येतात, तर नक्कीच ती चांगलीच गोष्ट आहे की कुठल्याही कुटुंबामध्ये असे वाद नसायला हवेत. भाऊ बहीण एकत्र राहिले पाहिजेत. पण जर तुम्ही राजकीय वक्तव्य म्हणत असाल की राजकारणासाठी तुम्ही एकत्र येत असाल तर ते हे जर आणि तरच्या गोष्टी आहेत. जेव्हा एकत्र येतील तेव्हा मी राजकीय टिप्पणी नक्कीच देईन, तेव्हा जेव्हा येतील तेव्हा. पण अजून आलेले नाही आहेत. पण कुटुंबासाठी भाऊ एकत्र येत असतील तर येऊ द्यात. दुसरी गोष्ट की नक्कीच मी हे सांगेन की आपल्याला जेव्हा बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्यानंतर की बाबा त्यांचा कोण असला पाहिजे आपला नेता, कोण त्यांची गादी चालवेल, त्याप्रमाणे आज जर आपण बघत असू की सातत्य जे असतं, लोकांचं काम करणं, लोकांचं ऐकणं. आज एक दोन दिवसापूर्वीचीच गोष्ट तुम्हाला सांगते की शिंदेसाहेब जेव्हा येत होते आणि मला वाटतं एक ताई, तिला किडनीचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्या किडनीच्या प्रॉब्लेममध्ये असताना एअरपोर्टला त्या भेटल्या होत्या आणि त्यांची फ्लाईट डिले झाली. पण शिंदेसाहेबांनी त्यांना चार्टर्डमध्ये घेऊन आले आणि त्यांचं लगेचच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, जे काही असले उपचार केले. तर ह्याला म्हणतात नेता, जो आपला ऐकतो, आपल्यासाठी उभा राहतो. आणि असाच नेता मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्राच्या मनातला जो नेता आहे तो असाच आहे आणि असाच असला पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे कोणी येणार असतील, एकत्र येणार असतील, पण जेव्हा येतील तेव्हा राजकीय टिप्पणी तर मी नक्कीच करेन. पण उद्धव ठाकरेंना जेव्हा पत्रकारांना विचारलं की तुम्ही मनसेसोबत युती करणार आहेत का, तर चर्चा सुरू आहेत, त्यांनी बोलले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ना तसा होईल, मी काही संदेश नाही पाठवणार, मी डायरेक्ट बोलणार आहे त्याच्यावर. महाराष्ट्राच्या जनतेतले जे कोणी आहे नेता ते महाराष्ट्राने दिलेले आहेत ऑलरेडी, ते झालेलंच आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला नेता हवा आहे की जो समाजकारण पण करू शकतो, म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा नेता आम्हाला सगळ्यांना मिळालेला, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊच म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब, आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळालेले आहेत. आणि मला असं वाटतं हे महाराष्ट्रातल्या जनतेतला आवाज आहे आणि बहिणींचा आवाज आहे आणि ते सगळं दिसतंय, ते कार्य होत आहे. आणि मला असं नाही वाटत की महाराष्ट्राच्या जनतेत अशा प्रकारे युती व्हायला हवी असं, आणि त्यासाठी खूप उशीर झाला, खूप उशीर. हे कधी व्हायला हवं होतं, खूप आधी व्हायला पाहिजे होतं. ते झालं नाही. बाळासाहेबांच्या मनातून ते होतं आणि ते बाळासाहेब तेव्हा त्याच्यातून ते कुडत गेले. म्हणजे हे तेव्हा व्हायला पाहिजे होतं त्यांच्या समोर, पण तेव्हा तुम्ही केलं नाहीत. ते तेव्हा व्हायला पाहिजे होतं आणि ते तुम्ही तेव्हा नाही केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आता जो नेता हवा आहे तो मिळालेला आहे. पण ठाकरे बंधूचे जे नातेवाईक आहेत ते पण प्रयत्न सुरू केले आहेत दोनाला बोलून की एकत्र या. जर आले तर महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतात. ठाकरे ब्रँड कोण असणार आहे? कारण ठाकरे ब्रँड तर आहे ना. ठाकरे ब्रँड आहे, कोण नाही म्हणते. महाराष्ट्र जनतेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड आहे, हे सगळ्यांना ठाऊक. आणि त्यांच्या अंतर्गत त्यांच्या खाली असलेले आम्ही सगळे सैनिक आहोत. आजही शिंदे साहेब स्वतःला सैनिकच म्हणतात, ते काही स्वतःला ब्रँड नाही म्हणत आहेत. कोणी ब्रँड नाही आहे इकडे. काम करणार, जनतेचं जो काम करणार तोच ब्रँड आहे, एवढं नक्की आहे. त्यामुळे
नातेवाईकांनी येऊ देत, सगळ्यांनी येऊ देत. मी मगाशीही म्हटलं की कुटुंबामध्ये कुठल्याही पद्धतीने, कुटुंबामध्ये जर भांडणं असतील, तुमच्या भावाभावांमध्ये कुठली भांडणं असेल तर ती मिटवून तुम्ही एकत्र येतात, चांगलीच गोष्ट आहे. यायला पाहिजेत, घरातली भांडणं तुटली पाहिजे, संपली पाहिजेत. पण जर तुम्ही राजकारणासाठी एकत्र येत असाल, जेव्हा तुम्ही एकत्र याल त्यावेळी नक्कीच टिपून ठेवा. पण ठाकरे ब्रँड है कोण? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेमध्ये कोण खरा ठाकरेचे ब्रँड? श्री स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं होतं की दोन्ही बंधूंना एकत्र यायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत जर एकनाथ शिंदे आले तर बरा होईल आणि चांगला शिवसेना, पूर्ण शिवसेना होईल. शिवसेना तर आता पूर्णपणे एकदम भक्कम उभी राहिलेली आहे, एकदम छानपैकी. सगळी जे आता आम्ही जे सारथी आहोत ना, ते इतके स्ट्रॉंग आहोत की शिवसेनेला कधीच, या 4 शब्दाला शिवसेनेला कधीच हारून देणार नाही. एकत्र येऊन एकत्र स्ट्रॉंगली उभं राहिलो. आज जर कीर्तिकर साहेबांनी जर असं काही वक्तव्य केलं असेल तर ते त्यांचं स्वतःचं मत असेल कदाचित, आणि ते खूप आधीपासूनचे आहेत आणि त्यांच्या मतामध्ये म्हणजे काय असेल तर त्यांच्याशी बोलायला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्यांचं पण म्हणणं हेच असेल की ते कुटुंबासाठी जर एकत्र येत असतील तर त्यांनी यावं. अमोल मिटकरी असं सांगितलंय की जर पांडुरंगची इच्छा असेल तर दोन्ही पवार गट एकत्र येऊ शकतात. इच्छा दोघांची आहेत असा चर्चा सुरू आहे. ठाकरेंची पी आहे, पवारचा पण सुरू आहे. पवार गटाबाबत तुमची काय प्रतिक्रिया? बघितलं आता जस्ट म्हणाला की ठाकरे साहेबांची म्हणजे उद्धव साहेबांची पण ही इच्छा आहे की पवार आणि एकत्र यावं. म्हणजे खरं बघायला गेलं तर जी पहिली युती होती ती तोडून तुम्ही दुसरी युती केलीत आणि ती तुम्ही एक्सेप्ट घेतली, काँग्रेसला एकत्र केलं, सगळं केलं. पण आजही तुम्ही त्यांच्याबद्दल म्हणताय की ते खरं म्हणजे हे दोघं एकत्र वेगळे नव्हतेच. माझ्या मते तर मी कधी त्यांना वेगळं बघितलंच नाही. हे वेगवेगळे सगळ्यांसाठी वेगळे झाले असतील, पण मला असं वाटतं हे दोघंही, सगळे काका, दोघंही भाचे एकमेकांना एकत्र आहेत आणि ते आज नाही उद्या ते एकत्र येणारच आहेत. ते दाखवायला असे वेगळे आहेत पण ते एकत्र येणारच. ते आता मला असं वाटतं लास्ट टाइम शरद पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की इव्हन ह्यांच्यासाठी पण, राजसाहेबांसाठी पण एक वक्तव्य केलं होतं आणि की फक्त बोलण्यासाठी राजसाहेब आहेत आणि नेतृत्व खरं तर उद्धव साहेबांचं आहे, त्यांची गर्दी होते असं ह्यांचं वक्तव्य होतं. मग ह्याचा अर्थ कुठेतरी ते त्यांच्या मनात आहेत काही एकत्र येणं, मला वाटतं त्यांच्याही मनात नाहीये, काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्याही मनात नाहीये की ह्या भावांनी एकत्र यावं म्हणून. मग कुठेतरी हा सगळा जो ह्यांच्यामधला जो तो तेढा आहे तो त्यांनी स्वतःहून आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. तुम्ही एकत्र येऊ शकतात, हे एकत्र येऊ शकत नाही. ह्यांच्यात काय, ह्यांच्या आतमध्ये काय चाललंय हे कोणाला कळतंय का? काही हेच नाही माहिती कोणाला. तर राहुल गांधीने एक लेख लिहिले आहेत, त्याच्यामध्ये असं लिहिले आहेत की महाराष्ट्रातील राजकारणात फिक्सिंग झाल्याचे आरोप केले आहेत लेखमध्ये. त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया? राहुल गांधींबद्दल काय बोलायचं आता. तर जर राहुल गांधींमध्ये जर काही नेतृत्व असलं असतं तर आज महाराष्ट्रामध्ये काहीतरी टिकलं असतं. तर ते काहीच टिकलं नाही. याचा अर्थ कुठेतरी आपण कमकुवत आहोत. आपण फक्त बोलतो, बाकी करत काहीच नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, तुमची काय इच्छा आहे दोन्ही ठाकरे बंधू बद्दल? एकत्र यावे की नाही यावे, काय तुमची काय इच्छा आहे? मी मगाशीही म्हटलं की भावाभावांमध्ये जर भांडणं असेल तर नक्कीच त्यांनी एकत्र यावं, कुटुंबासाठी त्यांनी एकत्र यावं. पण राजकीय तर मला एवढं नक्की माहिती आहे की राजकारणासाठी जर तुम्ही आता येतात तर मग तुम्ही स्वतःचा स्वार्थ बघताय ना, तुम्ही स्वार्थासाठी एकत्र येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी तर जनताने कधीच विचार केला होता हा, खूप आधी, तेव्हा का नाही विचार केला. आता तुम्ही काय येत आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी स्वार्थ बघताय. मग तो जर तुम्ही एकत्र येणार असाल तर भावाभावाने एकत्र यावं, पण राजकारणासाठी जर तुम्ही येणार असाल तर मग राजकीय टिपाटिपणीसाठी तयार राहावं. कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. असं पण एकत्र येणारच नाही. त्यांना माहिती आहे मीडियाला कसं फिरवायचं, मीडियाबरोबर कसं बोलायचं, त्यांना ते येतं, त्यांना ते
बंधूंना कळलं की तुमची नाडी पकडली आहे त्यांनी. त्यांना हे म्हणा, हा विषय जो आहे बाय. तुमच्या नेतृत्वात उद्या एक मोठा पक्ष प्रवेश होणार आहे. कोणाचा पक्ष प्रवेश आहे आणि काय कशा प्रकारचा पक्ष प्रवेश होणार आहे, कोण आहेत ते? उद्याच तुम्हाला कळेल ना. खूप मोठा पक्षप्रवेश आहे आणि हा महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी हितासाठीच पक्षप्रवेश आहे. त्यांनी एक मला असं वाटतं आताचं इलेक्शनही लढलं होतं आणि खूप मोठ्या गाजावाजात त्यांनी इलेक्शन लढलं होतं आणि तिची चर्चाही खूप मोठी झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांना गिनतीतच धरलं गेलं नाही. मग ते वाट बघत राहिले प्रत्येकाची की आज होईल उद्या होईल, माझ्यासाठी काहीतरी विचार केला जाईल, माझ्यासाठी कोणीतरी उभं राहिलं जाईल. पण तसं काही झालं नाही आणि नक्कीच आज उद्या जो प्रवेश होणार आहे त्या प्रवेशानंतर महाराष्ट्राला एक असं नेतृत्व मिळणार आहे की महाराष्ट्रातल्या एवढंच एक हिंट देईन तुम्हाला की खेळाडूंसाठी खूप उत्तम होणार आहे. आणि ज्या पद्धतीने मी महिला महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा घेतली होती त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असं खेळाडूंसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक नेता निर्माण होणार आहे आणि खांद्याला खांदा देऊन आम्ही एकत्र काम करणार आहोत. पण कोणाच्या जवळच्या आहे असं सांगितलं जातं की संजय राऊतच्या जवळच्या खास माणूस आहेत? आहे त्यांचाच जवळचा एकदम खास माणूस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.